हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री कुसाळकर आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला मस्त अशी वाळलेल्या माशांची चटणी करून दाखवणार आहे। खूपच छान लागते हे वाळलेल्या माशांची चटणी, एकदम ह्याच्या पुढे तर मटन चिकनही फेल आहे। तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर हे वाळलेले मासे बघा असे बारीक असतात, त्याचे तर तोंडाची साईड व अशी पाठीमागचं शेपूट साईड तोडून घ्यायचं आहे हाताने। तर वाळलेले असल्यामुळे हे लगेच तुटले जाते एका हाताने जरी तोडलं तरी आपण। तर अशा प्रकारे मी सगळे मुंडके आणि थोडासा मागचा भाग काढून घेऊन मस्त हे वाळलेले मासे तव्यावर भाजून घेणार आहे। तर हे भाजून कशाला घ्यायचं, तर ह्याच्यातनं असा वास येऊ नये माशांचा खाताना, तर थोडंसं असं कडवट लागू नये, त्यामुळे हे आपण नक्की तव्यावर भाजून घ्यायचं आहे। तर 5-1 मिनिटभर मी मस्त असं तव्यावर भाजून घेऊन एका ताटात काढून घेतलं आहे। तर पाहू शकता सगळं मी छान, जास्त वेळ नाही भाजायचं, थोडंसं बारीक गॅस करून त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आणि नंतर एका ताटात काढून ह्याला पाणी टाकून थोडं चोळून चोळून अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे। त्यामुळे त्याच्यावर वर असलेली घाण वगैरे सगळं काटे ते सगळे निघून जातात वरचे। आता बघा किती पाणी किती घाण दिसत होतं, तर चेंज केलं मी पाणी आणि परत पुन्हा एकदा थोडं पाणी टाकून फक्त अलगद हाताच्या साहाय्याने आपल्याला ते एका प्लेटीत काढून घ्यायचं आहे। तर अशा बघा मी दाखवते तुम्हाला, अशा प्रकारे फक्त अशा वरवरचे असे मासे आपण अलगद हाताने काढून घ्यायचे। म्हणजे काय होतं, मासे निघतात आणि गाळ घाण माती खडे काय असेल तर ते तळायला जाऊन बसतात। तर अशा प्रकारे मी पूर्ण हे काढून घेतलेलं आहे बोटांच्या साहाय्याने। अशा प्रकारे पूर्ण मासे आपण काढून घ्यायचे ताटातनं आणि बघा हे सगळं पाणी फेकून द्यायचं। मी ताट स्वच्छ धुवून घेते आणि हेच मासे पुन्हा त्या ताटात टाकून घेते। तर आपल्याला आता ह्यात पूर्ण मसाले टाकायचे आहेत, त्यामुळे मी हे खोलगट ताट घेतलेलं आहे, छोट्या ताटात नाही बसणार म्हणून। नंतर चवीपुरतं मीठ टाकले, अर्धा चमचा हळद टाकायचं, अर्धा चमचा गरम मसाला, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आपलं धने पावडर टाकायचं आणि आपलं घरगुती लाल तिखट। तर तिखट तुमचं जो असेल ते टाकू शकता किंवा कांदा लसूण मसालाही चालतो, आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा तिखटाचं प्रमाण। आमच्या घरात थोडं तिखट खातात म्हणून मी 2 चमचे टाकले। आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि 4-5 पाकळ्या मी असे खलबत्त्यात लसूण फक्त ठेचून घेतला होता, खूप पेस्ट केली नाही, आबडधोबड असं लसूण ठेचून त्यात टाकून घेतलं, कारण की ते असं खाताना दाताखाली येताना खूप छान क्रंची लागतं। तर अशा प्रकारे पूर्ण हे माशाला एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये। आता तवा तापायला ठेवला आहे, आता फोडणी देऊन घेऊया आपण। तर तव्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे, याला तेल थोडं जास्तच लागतं, कारण की तेल असल्यामुळे ना मस्त असे क्रिस्पी होतात हे मासे आणि भाकरीसोबत एकदम भन्नाट लागतात। तर तेल छान गरम झालं ना कडकडीत, तर गॅस लगेच स्लो करायचा आणि मग हे मासे टाकून घ्यायचे वाळलेले। नाहीतर तुम्ही फास्ट गॅसवर टाकलत ना, मासे लवकर करपतात आणि शिजले जात नाही, क्रिस्पी होत नाहीत मग। तर थोडंसं त्यामुळं तेल थोडं तापवायचं चांगलं आणि लगेच गॅस कमी करायचा आणि मग मासे टाकून घ्यायचे आपण। त्यामुळे काय होतं, मस्त असे मासे तळले जातात आणि मंद आचेवर आणि मीडियम गॅसवर म्हणजे, आणि छान मस्त असे क्रिस्पी होतात आणि चवीला पण एकदम भन्नाट लागतात। तर अशा प्रकारे मी उलटणीच्या साहाय्याने पूर्ण मासे तळून घेणार आहे। तर पाहू शकता असे दाबून दाबून थोडेसे आपण सगळे मासे तेलामध्ये असे मस्त क्रिस्पी होण्यासाठी तळायचे आहेत। आणि तव्याला असे चारी बाजूने मासे पसरून घ्यायचे, एकाच जागेवर असं पूर्ण साचून नाही ठेवायचं, त्यामुळे काय होतं खालचे तळले जातात आणि वरचे कच्चे राहतात। त्यामुळे तव्यावर जितका तवा आहे ना तितकं तुम्ही मासे मस्त पसरून घ्या। हे बघा छान मस्त कलर रंग आलेला आहे 10-15 मिनिटांनी, 10 मिनिटांनीच लगेच आला। आणि मस्त असे आपण उलटपलट करून छान मासे तळणार आहोत। तर असं चॉकलेटी रंग येऊस तर मस्त असे मासे आपले झाले पाहिजे। तर जेव्हा हे गरम असतात ना थोडे असे नरमच वाटतात, आणि जेव्हा हे जसे जसे गार व्हायला लागतात ना झाल्यावर भाजी, तसे क्रिस्पीपणा यायला लागतो त्याला। तर अशा प्रकारे पूर्ण मासे मी खालीवर करून 10-15 मिनिटं बारीक गॅसवरच तळून घेणार आहे, अजिबात गॅस फास्ट करायचा नाही। अशा प्रकारे, नाहीतर मसाला सगळा करपतो, असं कडवट चव येते मग त्याला।
अशा प्रकारे 2 मिनटं मी परत पुन्हा एकदासं पसरून छान मस्त मासे क्रिस्पी उस्तर ठेवणार आहे. तर हे बघा आपले मस्त माशाची चटणी झालेली आहे. तर थोडीशी मी कोथिंबीर अजून टाकून घेते, कारण की आपली ऑलमोस्ट झालेलीच आहे. आणि ही कोथिंबीर अशी खाताना मस्त कच्ची पक्की थोडीशी अशी चवीला खूप छान लागते. तर हे आपली माशाची चटणी तयार आहे. पाहू शकता किती छान सुरेख रंग आलेला आहे. आणि ह्याला तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खावा किंवा ज्वारीच्या. मस्त एक कांदा घ्यायचा फोडून, मस्त भाकरीवर चटणी टाकून घ्यायची वाळलेली माशाची. छान मस्त वाळलेली माशाची चटणी आणि भाकरी आणि कांदा एक नंबर छान मस्त बेत आहे आजचा रविवारचा. रविवारी, बुधवारी, शुक्रवारी केव्हाही तुम्ही करू शकता. तर कधीही करा तुम्ही आणि कधीही तुम्हाला जेव्हा जेव्हा नॉनव्हेज चालेल तेव्हा तेव्हा ही चटणी एकदा नक्की करून बघा. आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण की मी जेव्हाही माझे व्हिडिओ टाकल तर त्याचं नोटिफिकेशन लवकर येईल. चला मस्त खा, स्वस्त रहा, बाय.